नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नशिबन या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रुद्र आणि गिरिजा मोनूला सोडतात. मोनूला ते ढिगाऱ्यातून बाहेर काढतात. मोनू मात्र बेशुद्ध असतो. त्याचा श्वास सुरू असतो. रुद्र म्हणतो की चला, त्याचा श्वास सुरू आहे, लवकरच त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. तेव्हा आता गिरिजा म्हणते की मोनू चल, अरे बाळा डोळे तरी उघड. आता गिरिजा खूप रडत असते. मोनूची ती अवस्था बघून तिला खूप वाईट वाटतं. मोनूची काळजी लागते. रुद्र तिची मदत करत असतो. गिरिजा म्हणते की बाळा डोळे उघड, चल घरी जाऊया. तेव्हा आता गिरिजा ही आता मोनूला धरते आणि त्याला घरी घेऊन जात असते. तेव्हा आता रुद्र विचार करतो की काय करू, हिच्या घरी जाऊ का? बहुतेक हिला माझ्या मदतीची गरज लागेल. ती काही बोलली नाही, परंतु मला असं वाटतं की नक्की तिला गरज लागेल म्हणून. आता एकदा मोनू शुद्धीवर आल्यानंतर मी तिला नावाबद्दल सर्व काही खरं सांगतो. आता बाद झालं ही नावाबद्दल खोटं लपवणं, म्हणून रुद्र आता सर्व खरं सांगण्याचं ठरवतो. त्यानंतर नागेश्वर आणि उर्वशी घरी येतात. रागाने मात्र नागेश्वर आता इतका संतापलेला असतो आणि दरवाजा तो उघडतो. तेव्हा आता नागेश्वरला सारखं तेच आठवतं की खरा वारसदार जिवंत आहे आणि आता ती मुलगी कोण होती. तिने आपल्याच अगदी मान घेऊन जो काही रावणाचं दफन केलेलं आहे, आता रावणाचं दहन त्या मुलीने का केलं? आपल्या अगदी शेपटावर तिने पाय दिला म्हणून आता तिला सोडायचं नाही. नागेश्वर इतका भडकलेला असतो. घरी आल्यानंतर सारखं त्याच्या डोळ्यासमोर ते क्षण येत असतात. रागाने आता जेव्हा तो आत येतो तर समोर मात्र जे काही फुलांनी भरलेला आता तो ट्रे आहे तर तो फेकून लांब उधळून देतो. त्यावर आता अरुण समोर येतो. अरुण आता विचारतो की मालक अहो काय झालं? तेव्हा नागेश्वर त्याच्यावरच ओरडतो की काय झालं, तुला तर नाहक चौकश असतात. आणि सगळ्या नोकरावर तो खूप ओरडतो. सगळे नोकर आता घाबरूनच पळून जातात. तेव्हा उर्वशी म्हणते की दादासाहेब जरा शांत व्हा, त्यांच्यावर राग काढून काय उपयोग होणार आहे बरं, शांत व्हा. तेव्हा नागेश्वर म्हणतो की कसा शांत हो दीदी, ती पोरगी जिवंत आहे हे ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला शांत राहायला सांगतात. त्यावर आता उर्वशी म्हणते की दादासाहेब अहो आपण कुणाला सांगायचं नाही की ती मुलगी जिवंत आहे म्हणून, आपण त्या मुलीला शोधून काढूया. त्यावर आता नागेश्वर मोठ्याने ओरडून म्हणतो की ती मुलगी जिवंत राहिलीच कसे असेल, त्यामुळे मला चांगलं आठवतं की मी देवकीला आणि त्या पोरीला, असे बोलता बोलता आता त्याला तो क्षण जो काही आहे तो पुन्हा डोळ्यासमोर येतो. नागेश्वर देवकीचा हात ओढत असतो. तेव्हा मात्र त्या मुलीने नागेश्वरचा हात ओढलेला असतो आणि देवकी त्याच्या हातातून सुटून तिने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आणि ते अख्खं घर मात्र आता नागेश्वरने पेटून दिलं आणि त्या पेटून गेलेल्या घरामध्ये देवकी आणि तिची मुलगी सुद्धा जळून खाक झाली असेल असे नागेश्वरला वाटत असते. तेव्हा मात्र आता उर्वशी हे सर्व ऐकल्यानंतर नागेश्वरला विचारते की म्हणजे दादासाहेब तुम्ही तिला स्वतःच्या हाताने नाही मारलं तर? आठवते का दादासाहेब तुम्हाला त्या रात्री काय झालं होतं? फार्म हाऊसला आग लावून तुम्ही तिकडून निघालात होता आणि नंतर काय घडलं होतं हे तुम्हाला आठवते का? तेव्हा नागेश्वरला त्या क्षणाची आठवण होते. तो आता हे सर्व काही ते फार्म हाऊस वगैरे पेटून घरी येतो आणि आता गाणं म्हणत असतो, सावध धरणी सावध ग. आणि तेव्हा मात्र आता जे काही आता नागेश्वरचे गुंड आहे तर ते देवकीला पकडून ते नागेश्वर म्हणजे समोर पुन्हा घेऊन येतात. तेव्हा आता नागेश्वर आता देवकीला म्हणत असतो की कुठे पळत होती माझी घायाळ हरणी. तेव्हा मात्र आता प्रभास सुद्धा तेथेच असतो. देवकी आता नागेश्वरच्या पायाशी असते आणि रागाने देवकी ह्या नागेकडे पाहत असते. नागेश्वर तेव्हा देवकीला म्हणलेला असतो की माहिती आहे की नागेश्वरच्या हातामध्ये एकदा सावट आलं तर तो सोडत नसतो. आणि काय ग तू एकटी कशी, तुझं ते पाडस कुठे आहे? तेव्हा मात्र आता प्रभास म्हणतो की हे बघा अण्णा, ही बाई एकटीच सापडली, ही मुलगी तिच्यासोबत नव्हती. तेव्हा आता देवकी रडतच प्रभासकडे पाहत असते. तर नागेश्वर विचारतो की कुठे लपवलंस तू तुझ्या मुलीला? तेव्हा देवकी रडतच म्हणते की अरे नीच माणसा, अरे कुठे लपवणार होते, तू तर सगळं काही जाळून टाकलं. माझा नवरा, माझी मुलगी आणि माझं घर सगळं काही तू जाळून टाकलं. म्हणून देवकी आता खूप रडत असते. अरे तू सगळं काही जाळून टाकलं, याची शिक्षा तुला मिळणारच. तेव्हा आता प्रभास म्हणतो की हो त्या बरोबर बोलतात, नक्की त्या जाळामध्ये त्यांची मुलगी सुद्धा जळून खाक झाली असेल आणि त्या जाळामध्ये त्यांची मुलगी जिवंत नाही राहणार. अरे तू राक्षस आहे राक्षस, मी तुला नाही सोडणार, मी तुझा जीव घेईल. म्हणून देवकी आता अगदी तिचं जे काही इतकं रक्तभंबाळ झालेलं अंग असतं त्या जखमी अवस्थेत नागेश्वरवर धावून जाते. नागेश्वर लगेच आता तिच्या पोटामध्ये चाकू खुपसतो आणि तिला मारून टाकतो. आणि नागेश्वरला आता ह्या क्षणाची आठवण होते. उर्वशी म्हणते की आठवते का दादासाहेब अहो त्या रात्री काय घडलं होतं? तेव्हा नागेश्वर म्हणतो की हो दीदी तुम्ही एकदम बरोबर बोलतात, त्या मुलीला मारण्याची जबाबदारी मात्र आपण प्रभासला दिली होती, पण त्या दिवशी मात्र तो त्या देवकीला घेऊन आला. म्हणजे प्रभासला हे सर्व माहिती होते की ती पोरगी जिवंत आहे म्हणून, आणि नक्की तो त्या मुलीला त्या दिवशी घेऊन आला नव्हता. आता मात्र हे सर्व प्रभासलाच माहिती असेल की नक्की ती मुलगी आहे तरी कुठे आणि
तेव्हा आता नागेश्वरच्या लक्षात येते की आता प्रभास आपल्याशी किती खोटं वागला म्हणून। त्यामुळे दीदी आता काही नाही, किती काही झाले तरी त्या प्रभासला शोधून मात्र त्या पोरीचा पत्ता आपल्याला शोधावा लागेल। आता मात्र जी चूक आपण तेव्हा केली होती ती आता सुधारायची, म्हणजे त्या पोरीला कायमचं संपवायचं, तिला आता नाही सोडायचे। तेव्हा आता वासंती ह्या दोघांचं हे सर्व बोलणं ऐकते। वासंतीला धक्का बसतो। वासंती लगेच आता आई तुळजाभवानीला हात जोडते आणि ह्या पोरीला ह्या राक्षसापासून वाचव असं ती देवीला म्हणते। त्यानंतर आता इकडे गिरिजा मोनूला घरी घेऊन येते। त्याच्या तोंडावर पाणी शिपडत असते तेव्हा कुठे मोनू शुद्धीवर येतो आणि घाबरतच तो गिरिजाला घट्ट असे मिठी मारतो। गिरिजा म्हणते की मोनू अरे बाळा तू ठीक आहे ना। त्याला आता ती जवळ घेते, त्याला पाणी पाजते। गिरिजा विचारते की मोनू अरे तुला बाळा बरं वाटतं का? आणि काय रे मोनू तू असं का करतोस? मी तुला किती वेळेस सांगितले मला विचारल्याशिवाय कुठेही जायचं नाही, मग काय गरज होती तुला तिकडे जाण्याची? त्यावर आता मोनू म्हणतो की तायडे अगं तू घरामध्ये नव्हती म्हणून मी गेलो होतो। तेव्हा गिरिजा म्हणते की अरे मी येतच होते आणि हे बघ ते सर्व जाऊन दे आणि काय गरज होती तुला त्या कुशनच्या नादाला लागायची? जर मोनू तुला काही झाले असते तर? मोनू म्हणतो की हे बघ तायडे अगं मला काही झालेले नाही, परंतु तो कुशा आहे ना, तो कुशा आपल्या म्हणजे बाला दारू पाजत होता आणि तुझ्याबद्दल सुद्धा तो वाईट साईड बोलत होता, त्यामुळे मला खूप राग आला म्हणून मी दगड हातात घेतला आणि त्याच्या डोक्यामध्ये जोराने मारला। त्यावर आता गिरिजा म्हणते की मोनू हे बघ बाळा कितीही राग आला कितीही तू भडकला परंतु हे असलं वाईट कृत्य नाही करायचं। आणि बघितलंच ना त्या कुशनने काय केलं ते, नशीब आपलं की ते प्रभास आपल्या मदतीला होते, ते होते म्हणून तू वाचला। तेव्हा आता मोनू विचारतो की प्रभास कोण प्रभास? आणि तेवढ्यात रुद्र दारात येतो आणि गिरिजा आणि ह्या मोनूचं बोलणं तो ऐकतो। तेव्हा गिरिजा सांगते की अरे प्रभास माझे मित्र आहेत, ते एक चांगले माणूस आहेत बघ बाळा, अरे ते आजच नाही असे अनेक वेळा त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे। तर ते ऐकून मोनू खुश होत म्हणतो म्हणजे अगं ते फक्त तुझे मित्र नाही तर बेस्ट फ्रेंड आहेत वाटतं। आता रुद्रला हसू येते। तेव्हा गिरिजा म्हणते की हो तसंच काहीतरी म्हण। आता रुद्र हे ऐकून खूप खुश होतो आणि म्हणतो की दसऱ्याला मात्र आता मुहूर्त फिक्स झाला, म्हणजे मी अगदी फ्रेंडवरून बेस्ट फ्रेंड सुद्धा झालो आणि हीच ती वेळ आहे सांगून टाकण्याची। म्हणून आता रुद्र हा सांगायला आत येणार तोच लगेच सगुना मावशी तेथे गाडीतून आलेली असते। गाडीचा हॉर्न आहे तर तो रुद्रच्या कानावर पडतो। तेव्हा आता रुद्र पुन्हा मागे होतो आणि ह्या सगुना मावशीला पुन्हा आत्ताच यावेळेस यायचं होतं का असे तो स्वतःला म्हणतो। म्हणून आता लगेच रुद्र सगुना मावशीची गाडी आल्यानंतर एका झाडामागे जाऊन लपतो। त्यावर आता गिरिजा मोनूला म्हणत असते की अरे तुला वाचवण्यासाठी मी काय काय करते हे सुद्धा मला लक्षात नाही राहत, माझं भान हरपतं। तेव्हा मोनू विचारतो की तायडे अगं तू काय केलंस? तेव्हा आता गिरिजा म्हणते की अरे माझ्या हातून रावण दहन झालं। ते ऐकून मोनूला तर आश्चर्याचा धक्का बसतो। मोनू म्हणतो की काय बोलतेस तायडे, अगं तू रावण अगदी जाळलास? तेव्हा आता गिरिजा म्हणते की हो अरे खरं तर हा मान आहे तर तो नागेश्वर साहेबांचा होता, पण माझ्यामुळे त्यांचा मान सुद्धा गेला आणि त्यांचे 25 लाख रुपये सुद्धा गेले। अरे ते तर तुळजापूर मधील खूप मोठं असं प्रस्थ आहे, त्यामुळे हे बघ मोनू किती काही झाले तरी शेवटी मला त्यांची माफी मागावीच लागेल। त्यानंतर आता इकडे नागेश्वरच्या घरी मात्र ते पक्षाचे सर्व काही आता हे माणसं येतात। आता नागेश्वर खूप संतापलेला असतो कारण रावण दहन त्याच्या हातून झालेलं नसतो। तेव्हा आता माधवराव हे नागेश्वरला समजवतात की हे बघा नेमकं त्यावेळेस लाईट गेली होती आणि ती पोरगी कुठून आली आणि तिने हे सर्व कसे केले ते कुणालाच काही कळाले नाही, त्या मुलीने तुमचा मान हिसकावून घेतला आणि ती निघून गेली। आणि हे बघा नागेश्वर साहेब तुमच्या अंगावर चहा सांडणारी तीच होती ना? तेव्हा मात्र आता नागेश्वरला त्या क्षणाची आठवण होते की जेव्हा गिरिजाच्या हातून नागेश्वरच्या कोटावर चहा सांडलेला असतो। तेव्हा आता पक्षातील दुसरा जो माणूस असतो तो नागेश्वरला म्हणतो की साहेब हे कोणीतरी मुद्दाम तर करत नसेल ना? तेव्हा नागेश्वर म्हणतो की सगुना हे सगळं काही काम तिचेच असेल। त्यानंतर आता सगुना मोनू मोनू करतच आता आवाज देत आतमध्ये येते। गिरिजा लगेच आता पाणी आणायला जाते। सगुना मावशी म्हणते की मोन्या अरे कसा आहेस तू? अरे तुला खूप लागले तर नाही ना? तू बरा आहेस ना? तेव्हा आता मोनू म्हणतो की हो मावशी मी बरा आहे, पण मोनू अरे तुला माहिती आहे का आज मात्र तुझ्यामुळे एकच नंबर काम झालेला आहे। तर अरे तुझ्या तायडीच्या हातून मात्र रावण दहन झालेला आहे आणि तो पण एकदम टाइमावर। अरे हे बघ मोनू मला तर अगोदर काहीच सुधरण्याचे झाले की नक्की आपल्या गिरिजाने हे सर्व काय केले आणि जी काही अगदी टाइमावर एंट्री आपल्या गिरिजाने घेतली आणि त्या नागेश्वरचा अगदी मान हिसकावून मात्र टाइमावर एंट्री मारली
मारली. त्याचे 25 लाख तर गेले गेले, परंतु त्याचा मान सुद्धा गेला. त्यावर आता गिरिजा हे सर्व ऐकून सगुना मावशीला म्हणते की मावशी, अगं तू हसतेस का? इतकी मोठी चूक माझ्या हातून झाली. रुद्र लगेच आता झाडामागे असतो आणि तो लगेच हे सर्व ऐकण्यासाठी आता दरवाजाच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. तेव्हा आता सगुना मावशी म्हणते की हे बघ गिरिजे, अगं तू गप्प बस. उगाच मात्र त्या नागेची बाजू घेऊ नकोस, त्याला सिंपती दाखवू नकोस. अगं तो दुसऱ्याचे पैसे लुटून लुटून अगदी बेडकावाने फुगलेला आहे, तर मग त्याचे पैसेही बुडायलाच पाहिजे. तेव्हा आता रुद्र हे सर्व ऐकतो आणि त्याला सगुना मावशीचा राग येतो. त्यानंतर आता इकडे नागेश्वरला पक्षाचे सर्व काही मंडळी म्हणतात, हो नक्की ती चहा सांडणारीच आता ती मुलगी होती. त्या दिवशी आता जे काही रावण दहन करणारी सुद्धा तीच होती. तेव्हा नागेश्वर त्यांना म्हणतो की काय असेल, तेव्हा तुम्ही कुठे होतात? झोप काढत होतात का? तुमच्या कार्यकर्त्यांना लक्ष ठेवण्यासाठी काय झाले होते? तेव्हा माधवराव म्हणतात की साहेब हे बघा, त्यावेळेस फक्त लाईट गेली होती, त्यामुळे कुणाचंही लक्ष अगदी तिकडे नव्हते. तेव्हा आता उर्वशी लगेच म्हणते की हो का, मग येथे येऊन पैसे मागण्याचं बरोबर तुमच्या लक्षात राहिलं तर. त्यानंतर आता इकडे सगुनाही आता गिरिजाला म्हणते की तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण तो नाग्या आहे ना, त्या नाग्याच्या अगदी नजरे आड सुद्धा यायचं नाही, त्याच्या नजरेसमोर सुद्धा पडायचं नाही आणि त्याच्या घरातील कुणाशी सुद्धा संबंध ठेवायचा नाही म्हणून, आणि कधीही कुणाशी काही बोलायचं नाही. तेव्हा आता रुद्रला राग येतो. रुद्र म्हणतो की झाले, सगुना मावशीने पुन्हा येऊन घोळ घालून ठेवला. तेव्हा आता गिरिजा ही सगुना मावशीला म्हणते की हे बघ मावशी, ते लोक कसे आहेत, त्यांचा काय इतिहास आहे हे सगळं काही तुलाच माहिती आहे तर, परंतु अगं मावशी तुला कळते का, माझ्यामुळे मात्र त्यांचं 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे तर. तेव्हा आता लगेच सगुना मावशी म्हणते की अगं हे बघ, फक्त तुझ्यासाठी सांगते, त्या नाग्याच्या ऐवजी जर दुसरा माणूस कुठे असता तर मी सुद्धा त्यासाठी 25 लाख रुपये दिले असते, परंतु हा नाग्या आहे तर त्याला त्याच्या कर्माची फळेही भोगावीच लागतील. ते जे काही मंडळवळे आहे ना, तर त्याला शेवटी त्यांना ते पैसे द्यावेच लागतील, आणि ते पक्षाचे लोक आहे ना, तर ते वसुलीला सुद्धा गेलेच असतील, आणि त्या नाग्याला सुद्धा हे असंच पाहिजे तर. तेव्हा मात्र आता गिरिजा ह्या सगळ्याचा विचार करते. तिला काही कळत नसतं की नक्की सगुना मावशी काय बोलते. त्यानंतर आता इकडे ते लोक पैसे मागायला आलेले असतात पक्षाचे, तर उर्वशी स्पष्ट शब्दात नागेश्वरला म्हणते की दादासाहेब, या लोकांना अजिबात तुम्ही काही पैसे देऊ नका. तेव्हा आता ते पक्षाचे लोक म्हणतात की हे बघा, असं करू नका, अहो तुमचा आधार आहे म्हणूनच दरवर्षी मात्र आम्हाला इतका मोठा कार्यक्रम करता येतो. तुम्ही जर पैसे दिले नाही तर ते लोक आमच्या दारात येतील. अशी रागाने म्हणते की तुम्हाला पैसे येथे नाही मिळणार, त्या लोकांना तुम्ही तुमच्या येथे पाठवा, त्या मुलीच्या दारामध्ये. तिनेच रावण जाळलेला आहे, आणि तुम्हाला जर पत्ता हवा असेल तर मी तुम्हाला पत्ता देते तिचा, मला माहिती आहे की ती कुठे राहते म्हणून. आणि तेवढ्यात गिरीजा दाराशी उभी राहते आणि म्हणते की त्याची काही गरज नाही, कारण ती मुलगी स्वतःच येथे आलेली आहे तर. तेव्हा उर्वशी नागेश्वर आता ह्या गिरिजाकडे रागाने पाहत असतो. त्यानंतर आता इकडे श्रीमंत आणि रुद्र आहे तर ते एकमेकांशी गप्पा करत बाहेर येतात. श्रीमंत आता रुद्रला म्हणत असतो की भाऊ हे बघ, अजून एकही वर्ष असं झाले नाही की मात्र आता नागेश्वर काकांच्या हातून रावण जळत आलेला आहे तर सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू आहे की तिने नागेश्वर काकांच्या हातातील जो मान त्यांचा आहे तो हिसकावून घेतला म्हणून. त्यावर आता रुद्र म्हणतो की हे बघ, अरे तिने मुद्दाम नाही केलं हे सर्व. त्यावेळेस तिच्या भावाचा जो जीव होता तो धोक्यात होता, आणि गिरिजा समोर फक्त तिच्या भावाचा जीव वाचवणं हे एक ध्येय होतं, आणि त्यावेळेस मात्र आता तिला जे काही योग्य वाटलं तर तिने ते केलं, बाकी काही नाही. आता श्रीमंत म्हणतो की हे बघ, ते काही जरी असले तरी सुद्धा तिने नागेश्वर काकांच्या हातचा जो काही मान होता तो हिसकावून तर घेतलाच. त्यामुळे मला तू एक गोष्ट सांग बरं, तुमच्या घरातील जी माणसं आहेत तर ती गिरिजाला कसं माफ करणार आहेत बरं. त्यावर आता रुद्र म्हणतो की हे बघ, अरे श्रीमंत, मी नक्की आबासाहेबांना या विषयावर समजावेल, मला पूर्ण खात्री आहे की मी त्यांना समजावेल, आणि तसंच मी गिरिजाला सुद्धा समजावेल. तेव्हा आता श्रीमंत म्हणतो की अरे तू काय बोलतोस, अरे तू जर आता गिरिजाला हे सर्व समजावणार असेल मग तुझी खरी ओळख सुद्धा तुला सांगावीच लागेल, नाहीतर मला तू एक गोष्ट सांग बरं, नागेश्वर काकाही तुझं ऐकतील आणि तू गिरिजाला याचं काय स्पष्टीकरण देणार आहेत. त्यावर आता रुद्र म्हणतो की अरे तेच सांगण्यासाठी मी तिच्या घरी गेलो होतो, माझी खरी ओळख मी तिला आज सांगणार होतो, परंतु तेथे मात्र तुझी आई त्याच टायमावर तेथे येऊन पोहोचली, आणि ती तर गिरिजाला माझ्या घरच्यांबद्दल वाटेल तसे सांगत होती. म्हणजे काय करू आणि कसे करू हेच मला नाही कळत. त्यावर आता हे सर्व ऐकून श्रीमंत म्हणतो की म्हणजे भाऊ तुझ्यासाठी हे असं झालं, इकडे आड आणि तिकडे विहीर, आणि आता मात्र हे सगळं काही गिरिजाच्या हातामध्ये आहे. ती नागेश्वर काकांचा कसा सामना करते हे देवालाच माहिती असेल. त्यानंतर आता गिरिजा इकडे आत येते आणि म्हणते की नागेश्वर साहेब हे बघा ऐकून घ्या. तर उर्वशी लगेच आता
ही गिरिजावर जोरात ओरडते। उर्वशी पुढे येते आणि म्हणते की हिम्मत कशी झाली तुझी आमच्या घरात येण्याची, इतकं सगळं होऊन सुद्धा पाऊल कसं ठेवलं तू या घरामध्ये। तेव्हा आता माधवराव ओरडतो। माधवराव म्हणतो की हे बघ पोरी, तुला माहिती आहे का 25 लाखाचं तू नुकसान केलेलं आहे आमच्या मंडळाचं। तेव्हा आता दुसरे माणसं म्हणतात की हो, नाही तर काय केलंस तू, शेवटी साहेबांचा मान तू घेतला, मग त्या मानाचे पैसे तू टाक आता। म्हणून आता प्रत्येक जण गिरिजावर आरोप करत असतात की तुझ्यामुळे हे सर्व झाले आणि तुझ्यामुळे आमच्या मंडळ सुद्धा अडचणीत आले। तर गिरिजा आता हे सगळ्यांचं ऐकून तिला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते की हे बघा, म्हणूनच तर मी इथे आलेले आहे। तर उर्वशी तिला विचारते की 25 लाख रुपये तू देणार आहेत का, लायकी आहे का तुझी, काय ग। त्यावर त्या गिरिजाच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणते की नाही, इतकी माझी ऐपत नाही, पण नकळतपणे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, म्हणून साहेब मी तुमची माफी मागायला आलेले आहे, मला माफ करा। माझ्या भावाचा जीव धोक्यात होता, मला त्याला वाचवायचं होतं। तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणते की वा वा वा, खरंच मस्त कारण आहे तुझं सिंपती मिळवण्याचं। आणि काय संबंध होता तुझ्या भावाचा आणि रावण जाळण्याचा, सांग ना, दे उत्तर। नागेश्वर रागानेच आता गिरिजाकडे पाहत असतो। त्यामुळे आता मात्र ही तुझी माफी आहे तर ती तू घरी निघून जा। तेव्हा आता गिरिजा म्हणते की माझं ऐकून तरी घ्या आणि तोच लगेच आता नागेश्वर उर्वशीला म्हणतो की हे बघा दीदी, तुम्ही शांत राहा। बघा, समोर दुश्मन जरी आला तरी सुद्धा नागेश्वर त्याला एक संधी देत असतो आणि ही मुलगी काही माझी दुश्मन नाही, त्यामुळे बोल पोरी, अगं बोलून दे तिला, काय झालं होतं सांग बरं। तेव्हा आता गिरिजा म्हणते की अहो काय झाले की मी माझ्या भावाला शोधत होते आणि काही झालेला प्रकार आहे की आता मोनू कसा हरवला होता, कुशनने कसं त्याच्याबरोबर हे कटकारस्थान केलं, हे सर्व काही आता ती नागेश्वरला सांगत असते। आणि गिरिजा आता नागेश्वरला म्हणते की साहेब, जे काही घडलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आणि ते सुद्धा तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही मला जी शिक्षा देताल ती मी भोगायला तयार आहे। म्हणून आता गिरिजा ही नागेश्वर समोर हात जोडते आणि जमलं तर मला माफ करा, माझा सुद्धा नाईलाज होता, असे ती आता म्हणते। तेव्हा आता हा पक्षाचा जो माधवराव आहे तर तो गिरिजाला म्हणतो की तुझं काही पण कारण असेल, परंतु नुकसान तर आमचं खूप मोठं झालेलं आहे, तर तू गावाची अगदी रीत तोडलेली आहे, त्यामुळे तुला शिक्षा तर व्हायलाच हवी। त्यामुळे आता मात्र आपण सगळेजण मिळून हिला पोलीस स्टेशन मध्ये नेऊ आणि हिच्याकडून पैसे वसूल करू। तेव्हा आता उर्वशी म्हणते की ही तुम्हाला पैसे देणार आहेत का, मला तर असं वाटतं की मी तुम्हाला सांगते की हिची धिंड काढा, तेव्हा मात्र आता हिला हिची खरी लायकी कळेल। आता मीच दाखवते की हिला हिची लायकी काय आहे। म्हणून आता उर्वशी जोरात आता गिरिजाच्या तोंडात मारायला आपला हात वर करते। तर आता नागेश्वर लगेच आता उर्वशीचा हात धरतो। वासंतीने दरवाजा उघडून आता ती आपल्या रूम मधून हे सर्व काय सुरू आहे तर हे पाहत असते। नागेश्वर उर्वशीचा हात धरतो आणि म्हणतो आणि तिला कोणीही हात लावणार नाही असे स्पष्ट शब्दात तो उर्वशीला उत्तर देतो। तेव्हा आता उर्वशी म्हणते की दादासाहेब तुम्ही हे काय बोलतात, तर नागेश्वर आता त्या पक्षाच्या मंडळाला म्हणतो की हे बघा, तुमच्या जे पक्षाचे जे काही 25 लाख रुपये आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ, त्याची तुम्ही काही काळजी करू नका। तेव्हा आता ते पक्षाचे लोक तर खूप खुश होतात। तेव्हा आता उर्वशी म्हणते की दादासाहेब तुम्ही काय बोलतात, तेव्हा नागेश्वर म्हणतो की दीदी, अहो आम्ही एकदम बरोबर बोलतो, मी अगोदर सुद्धा तुम्हाला हेच सांगितलेलं आहे आणि पुन्हा सुद्धा तेच सांगतो। आणि हे बघा, एवढे मोठी रिस्क घेऊन आता ह्या मुलीने जे काही केलेले आहे तर अशा मुलींची गरज फक्त तुळजापूरला नाही, अख्ख्या देशाला आहे। तेव्हा आता पक्षाचे लोक तर गिरिजाचं कौतुक करायला आता सुरुवात करतात। तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की हे बघ मुली, तुला आमची माफी मागण्याची काही गरज नाही, उलट मात्र आज तुम्ही म्हणजे आम्हीच तुला एक आमंत्रण देणार आहोत। दिवाळीमध्ये आमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाची खूप मोठी तयारी असते आणि पूजा असते, त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू आमच्या घरी फराळाला यायचं आणि त्या दिवशी आम्ही मात्र सगळेजण तुझा सत्कार करणार आहोत, म्हणून आमच्याकडून तुला हे आग्रहाचं निमंत्रण आहे। तेव्हा आता गिरिजा आश्चर्याने पाहतच असते, परंतु आता पक्षाचे लोक आहे ते अगदी एकमेकात लगेच अगदी गिरिजावर खुश आहे असं दाखवतात। तेव्हा नागेश्वर गिरिजाला म्हणतो की नक्की यायचं। आता गिरिजाच्या तोंडातून काही शब्द निघत नसतो। तेव्हा उर्वशीला खूप राग येतो। उर्वशी लगेच नागेश्वरला म्हणते की दादासाहेब, अहो तुम्ही काय बोलतात, हिला कशाला तुम्ही आपल्या घरी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या फराळाला आमंत्रण दिले म्हणून। तेव्हा नागेश्वर उर्वशीला शांत राहायला सांगतो। त्यावर आता उर्वशी रागानेच पाहत असते आणि मनात म्हणते की लोकांसमोर इमेज जपायची आहे म्हणून मला शांत राहावं लागतं, परंतु हे जे काही सुरू आहे तर ते मला अजिबात आवडलेले नाही। म्हणून आता पक्षाचे लोक नागेश्वरचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणतात की खरंच मालक तुमचं किती मोठं मन आहे हो, आणि कुणाला मान कसा द्यायचा हे तुमच्याकडून शिकावं मात्र। आणि सगळेच जण आता नागेश्वर साहेब जिंदाबाद म्हणून ओरडत असतात। नागेश्वरचं खूप कौतुक होत असतं। गिरिजा मात्र आता ही सर्व शांतपणे ऐकून घेत असते। तेव्हा गिरिजा पुन्हा नागेश्वर समोर हात जोडते आणि म्हणते की नागेश्वर साहेब, मी परत एकदा तुमची हात जोडून माफी मागते, तुम्ही जे काही आमंत्रण मला दिले ते खरं
खरंच एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर, परंतु हे बघा मला माफ करा, मी ते नाही स्वीकारू शकत. तेव्हा आता सर्वजण धक्क्याने एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. नक्की ह्या मुलीने इतकं मोठं आमंत्रण का स्वीकारलं नसेल म्हणून, आणि तो पण नागेश्वर साहेबांचा शब्द सुद्धा इने का पाळला नसेल. तेव्हा नागेश्वर गिरिजाकडे पाहत असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गिरिजा मात्र आता आपल्या घरामध्ये कपडे हे अगदी वर चढून वाळत घालत असते आणि तेवढ्यात त्या दगडावरून तिचा पाय घसरणार. तोच लगेच आता रुद्र येतो आणि तिला पकडतो आणि तिला अगदी अलगद असा झेलतो, पडण्यापासून वाचवतो. दोघे आता एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता इकडे नागेश्वर गिरिजाला म्हणत असतो की जर ती मुलगी नशिबवान असेल तर आपण तिचं नशीब चोरायचं. आता मात्र जी काही आता निमंत्रणाची जी पत्रिका असते तर आता हा रुद्र लिहित असतो. नागेश्वर त्याला म्हणत असतो की जर त्या पत्रिकेत एक नाव नसेल तर त्यावर नाव टाकायचं. रुद्र विचारतो की कोणाचं. तेव्हा आता लगेच गिरिजा लोखंडे. तेव्हा आता गिरिजाचं नाव ऐकून रुद्रला तर खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे उर्वशी दत्तूच्या घरी येते, गिरिजाच्या घरी. तर आता दत्तू तिला म्हणतो की येथे कशाला आलीस. उर्वशी रागाने आता येथे येण्याची मला हौस नाही, दादासाहेबांनी मला आमंत्रण पत्रिका घेऊन पाठवले म्हणून मी येथे आले, म्हणून ती पत्रिका दत्तूच्या अंगावर फेकून देते. तेव्हा मात्र आता दत्तू म्हणतो की गेट आउट आणि आता गिरिजा तेथे आलेली असते. उर्वशी लगेच रागाने दत्तूला मारण्यासाठी हात वर करते. तर दत्तू सुद्धा आता काही कमी नसतो. तर आता गिरिजा उर्वशीच्या हातामध्ये ती पत्रिका पुन्हा देते आणि म्हणते की ही पत्रिका तुमच्याकडे असून दे आणि तुमचं आमंत्रण मला नकोय. जेथे माझ्या वडिलांनाच मान नाही तेथे मला तुमचा मान नकोय, असे आता नागेश्वर साहेबांना तुम्ही सांगा, असे आता गिरिजा हात जोडून उर्वशीला उत्तर देते. उर्वशीला भलताच राग येतो. उर्वशी रागानेच आता गिरिजाकडे पाहत असते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.